फायनली आम्ही अयोध्येला पोहोचलो. गुड मॉर्निंग. अयोध्येमधला एक्सपिरियन्स विसरणार नाही मी. जीफाड ह्यो ग्राइंडर चालवायला धरला मी. रेशीम गाठी जुळवतोय. आमच्यात वाघ कोण आहे? वाघ माहित आहे का? बघा वाघ चड्डीवर फिरतोय. तर बघा एवढा मोठा घंटा आहे आणि हा एवढा मोठा टाळा आहे आणि ही पादुका आहेत. हे बघा मंदिर. फायनली आम्ही अयोध्येला पोहोचलो. आखरी आली. तुला थंडी ना वाजत? तुला थंडी ना वाजत? बैला हात कापतो मला. आम्ही रिक्षातून इथं ओळखीतो कोणतरी तिकडं चाललो. काहीच वाट लागली. अयोध्या ब्रो. कम टू अयोध्या. गुड मॉर्निंग. कपडे आता एक दुकानाला मी आता चिरा घालू का? ते सांगलं हातावर पाणी दिला तरी माणूस गाडी पकडता येत नाही मला. बाई काहीच आम्ही टाकून तर नातेवाईक आलाय नेहमीप्रमाणे. सगळीकडे आम्ही फुकटात राहत आहोत कारण की आमची घाण सवय येते. तेव्हा दोन आमचं लिंगेसन आहे. पिक्चर मधलं लिंगेसन माहीत असतील तुम्हाला. ते कसं चालतात तसंच त्यांचं दोन नातू आमच्या सोबत पण आलत. हे पहिला लिंगेसन सेम चालतात ना? सेम नाही हो दुसरा लिंगेसन. बाबा थंडी आहे का? बिलकुल नाही. नाही गरमा आहे. काय कपडे काढ ना. आता दिवाळीसारखं म्हणलं नाही घेतल्या मस्त. अयोध्येमधला एक्सपिरियन्स विसरणार नाही मी. जीफाड. आणि आयुष्यात पण थंडीत येणार नाही कुठे. आपण केदारनाथचा प्लॅन पण लवकरच करू. जेव्हा तापमान 40-47 असेल तेव्हा. अरे वा. बजरंग बली की जय. तिकडे 15-20 असतं. हा मग तेच ना 47 असेल तेव्हा तर तिकडे जाऊन जगू आपण. कुछ कहना चाहते हैं क्या बोले? चश्मा वो लगा था कैमरा. चश्मा में हाँ. तो क्या किया? चश्मा लाने का नाम है वो यूज कर. नहीं पकड़े गए ना फिर. तेरा पकड़ गिरा था. पुलिस वाले कितने साल? कितना नहीं कितना महीना? अभी कल पकड़ा गया. नहीं कितने महीने की जेल. अब गए देखो कब कितने दिन के लिए. 14 days रिमाइंडर. गुजरात से आए थे. गाईज बघितला का? एकाने ना चष्मा म्हणजे चष्माचं काय स्पेक्स मध्ये स्पाय कॅमेरा होता. त्याला सांगितलेला का आतमध्ये फोन अलाउड नाही मंदिरात. पकडा दिया था. मंदिरात कॅमेरा अलाउड नाही तर तो घेऊन गेला. वो सब गए. आता आहे ना आम्ही इथं अमित सारखा भारी पोरगा कुठेच नाही. बहुत शक्ती है. काही सांगा. अमित आहे सगळीकडे. अमितचा मावशीचा नवराच आहेत सगळीकडं. मावशांचा नवरा सॉरी मावशीचा नाही. आता त्याला सांगितलं केदारनाथला पण एक मावशी दे लगीन करून म्हणजे तिथं जायला पण सोय. इथं पण मावशीच्या नवऱ्यानेच सोय केली. आणि आता मी आंघोळ करून बसलोय. हे बघा बाकीची थोबऱ्यांची रंगल्यात. ह्यो ग्राइंडर चालवायला धरला मी. मंदिरात जाता येईल का नाही माहित नाही फोन घेऊन. पण बाहेरचा दाखवून मी अयोध्या कसा आहे काय आहे आणि थोड्या 2-3 गोष्टी पण सांगा. तोपर्यंत मामा वडापावचं बेसन मामाने कालवायला सांगितलं
ग्राइंडर चालवायला धरलाय मी, बघा. बंद, लाईट गेले, थोड्या वेळ चालू. रेशीम गाठी जुळवतोय. हम जा रहे हैं अब इलाहाबाद और इधर से हम निकलने वाला है. इधर बहुत ठंडी बज रही है हमें. इधर ठंडी है क्या? तर कंटिन्यू सगळ्यात शकणार नाही, हसू नको. कंटिन्यू हसू शकणार नाही. तर गाईज आमच्यात वाघ कोण आहे? वाघ माहित आहे का? बघा वाघ हा चड्डीवर फिरतोय. 10 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. गाईज आम्हीच बोलतो का आपल्याला थंडी का वाजली, कारण की आपण बसमध्ये होतो. बरोबर आहे, आपण बसमध्ये कोळंबी झाली, बाहेरून फ्राय झाल्या, मुशी झाली मुशी. तर काहीच विषय काय मला माहिती आहे का? काही नाही, आम्ही मरायला आलतो ना अंडू इकडे. असं बोट्या वाकडीच राहतील ना थंडीचे. तर आता आम्ही चाललोय एका ठिकाणी, येताना आपण लगेच आलो. एकाच ठिकाणी चाललोय. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आम्ही चाललोय अयोध्या दर्शनाला. कोण कोण? भांडू बघा, बाबा भांडू, कुर्ता छावा दिसतोय. आणि ह्यो तर आपला सेम दिसतोय ना, सेम राम. सोन सामंत ताई. आम्ही चाललो आता दर्शनाला. तिथे आतमध्ये व्हिडिओ काढता येणार नाही, जेवढे काढता येतील तेवढे मी टाकून देईल, तुम्ही बघा, तुम्हाला मजा येईल. आता आम्ही निघतो इथून थेट मंदिराच्या दिशेला. अमितचा मावशीचा नवरा आम्हाला नेतोय, तो इथेच काम करतो. बाय गाईस. राम मंदिरचा घंटा आणि टाळा दाखवतोय बघा. एवढा मोठा घंटा आहे आणि हा एवढा मोठा टाळा आहे आणि ही पादुका आहेत. हे बघा मौसाजी. अजून 2 जण बाकी आहेत, ते येत आहेत. अभि आम्ही इधर नाश्ता करने के लिए आए हैं. कंटाला आलाय. मला ओळखला तुम्ही? मी तुमचा लाडका बाबू पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो. तर आता आम्ही चहा पियायला आलो. ले लो, पकड़ो. आपके लिए मी असं का केलंय माहितीये का? फेमस युट्यूबर आहे ना बा, पर्सनॅलिटी लोकांना समजून जाईल ना, म्हणून हाईट केलंय. परत इथे गर्दी झाली की आपल्याला त्रास होईल ना, बरोबर ना म्हणतो. मित्रांनो नाश्ता बघा काय, चणा आणि हलवा. चला. तर मित्रांनो मी ओंकार जाधव, तुम्ही पाहू शकता मला. आपण राम मंदिरला आलो आहे फिरायला आणि आपल्याला नाश्ता करायला मिळत आहे. हे आपले इन्स्पिरेशन निरंजन भाऊ भोईर, तो आपला मित्र अमित पाटील, अमित भोईर राजभर आणि सोम सुंगारे यांची एकुलती एक बहीण. ते आता सध्या चालत येत आहेत 2 जण. बरं आपण आम्ही दोघं आलो गाडीवरून. आम्ही 4. बरं झालं मला. आम्ही काय सुंदर प्रकारे नाश्ता बनवलेला आहे मित्रांनो, मस्त. असा नाश्ता रोज करायला मिळाला तर आम्हाला जिम करायची गरज नाही. जिम करायची गरज नाही मित्रांनो. फुकटचा नाश्ता आहे मला. फुकटचा पण नावा देवाचा आहे आपला. तुम्ही बाबा देवांना मारत नसेल, आम्ही मानतो. मी काय आता बोलला असतो. आल्यापासून आता पहिल्यांदा गरमी भेटते. भाऊ कसा वाटतं तुला? स्वर्ग म्हणजे काय? आग. जलती स्वर्ग जायगा. बरा वाटला, लय बरा वाटला. असं वाटत होता हातात फाटा घेऊन फिरावा, जलता फाटा घेऊन फिरावा, एवढी थंडी वाजते इथे. चाचा अभी किधर जा रहे? अब जाएंगे हनुमानगढ़ी. हनुमानगढ़ी, फिर उसके बाद श्री राम प्रभु. हनुमानगढ़ी में गर्दी होगा? अभी नहीं, भीड़ अभी तो कम है. चलो 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 जल्दी चलो. तुम्ही कुठले आहेत काका? नाशिक. नाशिक ना.
लाजवतो तर मला. ओ चाचा चाचा इधर यज्ञ हुआ था ना, विश्व युद्ध सुना. हा मला बोलतो वर्ल्ड वॉर हुआ था. मी इथं कुठं वर्ल्ड वॉर व्हायला आला. यज्ञ मतलब हवन, सबसे बड़ा हवन विश्व यज्ञ. ये बोलता है विश्व युद्ध हुआ था वर्ल्ड वॉर. इसके लिए इतना सारा यज्ञ कुंड बना है. हाँ इधर ही हुआ था शायद. हाँ बराबर इधर ये बना हुआ ऐसा आ गया. अंकल हमको पूछते हैं कौन थक गया है क्या. हम नहीं थकते. 4 जन उसमें या 5-6 हम लोग 2 जन उसमें. चल मी जात आहे गाडी. तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बनारसचा फेल घेतला असेल, आता अयोध्येचा फेल घ्या. कसा अयोध्येचा फेल. 1 नंबर भारी. कसली आठवण येते. राम लल्ला से मिलने जा रहे हैं. वेडा आहे रे तू. अबा हनुमान दादा गेला. काहीच इथं मंदिर झालंय पण बाजूचा परिसर अजून एवढा डेव्हलप नाही झाला. पण लय जोरात काम चालू आहे. नुसती तोडफोड चालू आहे. पैसे दे. सोम आमचा अख्खा खर्च करतो युपीचा. काय नानाचे टाइम. सोम बघा ना, प्रत्येक बघितलं असेल ना तुम्ही का सोमच पैसे देतो. म्हणजे विचार करा की सोम पैसे किती देतो. बड़े बाप का नाही, छोटा बाप्पा आहे ना. काका छोटा आहे ना, काका मोठा आहे ना. जो बाबा मोठा आहे मग बडे बाप का आवला दे. हात दुखायला लागलाय ब्लॉगिंग करून. सावंत यू आर माय नेक्स्ट ब्लॉगर ब्रो. येस यू कॅन हँडल इट. अरे किधर है अपना आया देखो उधर पास में आ रहा. बोला गाईस. आता नुकताच सामाननी माझ्या हातातून फोन घेतलाय. जर चोरीला गेला तर मी सामानकडूनच भरचूक घेणार. टपून बसलाय माझ्यावर. सामान त्याचे नातेवाईक म्हणजे आपला हनुमान दादा आपले मोठे. सामाननी माझ्या हातातून फोन घेतला इथून. सामान बोलतो मी ब्लॉगिंग करतो. मी कर तुझी इच्छा पूर्ण आहे. हे आता पुढे आहे ते हनुमान मंदिर आहे आणि मागे इकडे इकडे त्या हनुमानाचे कट्टर भक्त आहेत. पण हनुमानाचा पान हे पण तो सध्या काढून ठेवला आहे. खरंच हे आता आम्ही चालत चालत ताई हातवर. हे न्यू ब्लॉगर. मला इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला पण हनुमान भक्त आहे. त्या नावाला ना आहे मी खरंच. जाऊ आपल्या हनुमान दादाचे दर्शन घेऊ. तुम्हाला देता आले तर तुम्हाला पण दर्शन देऊ. सगळे दर्शन घेऊ आणि पुण्य मिळवू. थोडंसं पुण्य कमवू. कारण की शिल्लक असेल तरच माणूस. हा एकच बुद्धी मागणार आहे की मला हरणं बंद करून टाका. याच्यासारखा नीच माणूस मी अख्ख्या ठाण्यात नाही बघितला, मुंबईत नाही बघितला, पालघरमध्ये नाही बघितला, शहापूरमध्ये नाही बघितला. अख्ख्या महाराष्ट्रात बोलला तरी नाही. एवढा नीच माणूस आहे. बघा इथे हनुमान मंदिरात फुलं चढवायची होती म्हणून महाराष्ट्रावर ना आम्ही फुलं घेऊन आलेलो आहे. ते फुलं दाखव उघडून. हे बघा हे बघा स्वतःच्या बागेतले पहिला पीक हनुमान दादाला आणलंय. त्याच्यातली 5 फुलं मी पण घेणार. चला 4 नाही 5 नाही. 1 2 3 4 5. थँक्यू. भेटूया तुम्हाला पुढे. ही हनुमान गडी आहे. मला वाटलं ही आहे. सॉरी गाईज. ही वाली हनुमान गडी आहे. मी चुकलो. मला वाटलं ही आहे. हे काय मग ठीक आहे. सॉरी ही हनुमान गडी आहे मित्रांनो. बघू बजरंग बली की हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. बजरंग बली की पवन सुत हनुमान की. जय श्रीराम. जय जय श्रीराम. बजरंग बली की. अरे बोल हे भांडू. राम 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 सीताराम. राम राम सीताराम.
नमो पार्वती पते हर हर महादेव। अख्खी हरवल्यात कुठे गेल्यात काय माहिती सगळी। भांडूपसाना पहिले गेली भोग लागत होता म्हणून आम्ही थांबायला लागलो। काही एक नंबर दर्शन झालं आमचा, एक नंबर भोग लागला आणि आमचं दर्शन झालं। अभी हम जा रहे हैं राम मंदिर, राम मंदिर ना भांडूपचा ना आमच्यासाठी 10 मिनिटं झालं उभे होते, 10 मिनिटं उभे होते ना आमच्यासाठी, 15 मिनिटं झाले अजून काही 20 5 मिनिटं तरी मंदिर बंद होतं, 5-6 मिनिटं। किती वेळ झाला? 10 मिनिटं उभे होते, 2 मिनिटं 2 अरे एवढे 2 काय आता इथं आम्ही चाललोय राम मंदिरला चालत गाडीवर। प्रभू का घर अयोध्या, राम आएंगे आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरी खोपड़ी के मेरे झोपड़ी के बाग आज बोल जाएंगे राम आएंगे। राजा राम 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 सीता राम राम पूर्वांचल आहे बघ, पूर्वांचल बाटी चोखा। नको तो बाटी चोखा बाबा, या बाटी चोखा उरकला मला जवान पार। थांबा मी करतो तुम्हाला। काही तिकडे एवढी थंडी आहे ना तर आम्ही उग्र फिरतो, नाही इथं एवढी गरमी आहे ना तर आम्ही उग्र फिरतो। म्हणजे कपडे घातले तू कुठे आहेत रे? ते छातीवरची केस दिसतात का? आम्ही कपडेच नाही घातलं, एवढी गरम होते। हे बघा मंदिर, इकडे जायचे आपल्याला। घसा बसला माझा ओढून एक मगाशी सामंतला दिलता ब्लॉग हँडल करायला, आता माझा प्रिय मित्र सेकंड ब्लॉगर ओंकार जावेला मी ब्लॉग हँडल करायला पण नाही। यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी करून माझी जागा त्यांनी चालवावी। फक्त ब्लॉग चालवायची, दुसरी जागा नाही चालू शकत कुठली, तो चॅनल नाही चालू शकत, नाही दुसरी समजलं। तुझा मोबाईल वापरू शकतो, ब्लॉग नाही चालू शकत। ब्लॉग विषय समजा तुम्हाला समजायचं। आता इथून ग्रँड एंट्री होणार आहे, चाचा नुसता पुढं पळतोय आणि आम्ही काय करावं आम्हाला काही सुचत नाहीये। तिकडे जायचे भांडू आपल्याला, राम मंदिर कुठे इकडे फोन बिन काढून ठेवायला लागेल सगळा। गाईज आपल्याला फोन काढून ठेवायला लागेल, बॅड लक आपल्याला फोन काढून ठेवायला लागेल। चाचा फोन रखना पडेगा ना इधर, अभी रखवाता फोन ठेवायला लागेल। अंदर लेके ही नहीं जा सकते ना, ठीक आहे बाय। दिसेल तेवढं दाखव काय, तेवढा भारी दर्शन झालंय ना आमचं, एकदम VIP, एकदम VIP। एवढं भारी वाटलं ना, असं वाटतं तिथं थांबावा, पण काय सांगू तिथं आतमध्ये फोन अलाउडच नव्हता। बस सोम कसं वाटलं आतमध्ये फोन नाही अलाउड ना, एक नंबर वाटलं, एक नंबर। काय सांगू दुःख एवढंच आहे मला, दुःख एवढंच आहे की आतमध्ये फोन नाही चालला। काशीला पण आणि इथं पण स्ट्रिक्टली गेलं, स्ट्रिक्टली नॉट अलाउड इट because terrorists like Som Sringari comes and destroy our temples. That's why it's very strictly that we should not take away our phones and extra.
3 दिवसांनी आम्हाला ऊन दिसलंय आणि उन्हात आम्ही दिसतोय. बघा ऊन काय म्हणताय एक चला आता आम्ही एक रील शूट करतो. भेटू तुम्हाला. अगरबत्ती बघा किती मोठी आहे. हा हांडो तर सांग तुला कसं वाटलं बाबा हे बोटं बिटं नको दाखव. हा खूपच छान मस्त वाटलं ना. असं वाटत होतं तिथं अजून थांबावं. काय करू शकतो वाटलं आणि काही होत नाही ना. मला वाटलं का भांडूबाज करोडपती होईल होणार ना. उद्या निरंजन मोठा असेल शाणा कल्याणमध्ये काहीतरी वाटपीट असेल सगळे आम्ही होणार आहेत करोडपती. काय होतं करोडपती होशील तू आता मेहनत केले नाही होईल भाऊ असं नाही कोणी होणार. भावा मेहनत केली वडापावचा धंदा सुद्धा उंच होणार आहे. उंच म्हणजे एवढा खूप उंच दिवसाला 4-5 लाखाला घालणार. बापरे जेवायचे कुठे जेवायचे कुठे जेवायला पण बांगला आणशील ना आपल्या राम मंदिर एवढा. राम मंदिरची गणपती आहे तर काय तिथून आता आम्ही चाललोय काश्मीर एवढा मुमताजसाठी मार्केट मध्ये नवीन ब्लॉगर आलाय. तुम्हाला बघायचे का? बघा आपला ब्लॉगर. हा बघा नवीन ब्लॉगर आला आपल्या मार्केटमध्ये. या ब्लॉगरचं नाव आहे फुटतावाला ब्लॉगर. खूपच फेमस ब्लॉगर आहे. तर बघा पूर्ण त्याने अयोध्येचा शूट घेतलेला आहे कधी या आपल्या नवीन ब्लॉगरनी. सुप्रसिद्ध तुला आवडलं ना मस्त. अरे एक नंबर. अमितमुळे झालं सगळं. काशी पण अमितमुळे आणि आता आम्ही आलोय फुकटचा खाना खायला सितारा रसोई मध्ये. खलीलाबाद बाईपास उतरने का पप्पा जैसे बस से बैठेगा पप्पा को कॉल लगाएगा. पप्पा जब तक गाड़ी का सोई कर देंगे गाड़ी आ जाएगा. गाड़ी में बैठ के घर पे देखिए पप्पा से वोट देगी भिंडी. बाप बदमाश था मैं भी बदमाश हूँ. बोधमाश. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता ती सामानची पिशवी 2 माकडांनी फाडलेली आहे. त्याची हालत बघा. तुम्हाला दाखवतो त्याची हालत. तुम्ही लक्ष देऊन निरखून पहा त्याची हालत बघा. बिचारा पिशवी अख्खी आठवड्यात गुंडल चाललाय वनवासाला. त्याची पिशवी फाडून टाकली माकडांनी. अमित बघा पाणी पितोय. अंकर है पुलिस वाले. ये सोम ये स्पाइडरमैन. ये क्राउड देख सकते हो. पब्लिक क्राउड चेक करा. भाई को मिलने के आई है पब्लिक. मला भेटायला अख्खी एवढी जण आलं. अरे मला नाही. हा वांदर. तिथून आम्ही जेवून आलो. पोट भरून मस्त जेवण होतं. डाळ भात 2 भाजी पुऱ्या. पोटभर जेवण होतं. सगळ्यांना आवडलं. आणि आता आम्ही आलो. अर्धा तास आराम केला. आता आम्ही निघतोय अमित भाईच्या गावाला. तर बघूया आता काय होतंय. मला वाटतं लय थंडी पडणार. आम्ही थंडी असेल गावाला. खूप थंडी असेल. पण आज मारायला आलतो. तू का उभा आहे तिकडं? रिक्षा आले. आमचा सामान वर ठेवलंय. नंतर ही रिक्षा आम्हाला बायपासला का कुठे सोडेल माणसाचा. बाबा कसा होता 2 दिवसाचा अनुभव? मस्त. याला रिॲक्शन बोलतात. रिॲक्शन दे. आपण आता गोरखपूरला मच्छू रात्रभर नॉनव्हेज आपल्याला आज. इलाहाबाद ना. इलाहाबाद काय माहिती खरी. आता काय कुठला तरी बाद आहे तो बाद घालायला याच्यासारखा बाद आहे. जाऊ ठीक आहे चला बाय.
बाय बाय अयोध्या. मस्त वाटलं अयोध्येला. मी खूप आधीपासून प्लॅन केलता. मी आणि माझा भाऊ येणार होतो आणि ते कॅन्सल झालं. याही बोलवलं, शेवटी यायचंच येतं. आलो, बरं वाटलं. आम्ही चाललो आम्हीच्या गावाला. तिकडनं आम्ही अयोध्येवरून एक बस पकडली. ही बसने आम्हाला एका ठिकाणी सोडला. आता दुसरी बस पकडले. बसचं सीट बघा कसं आता पण येता मावशीचा नवराचा भाऊ येतोय आम्हाला घ्यायला. म्हणजे जिथं जाईल तिथं मावशीच्या नवऱ्याचा कोणतरी नातेवाईक आहेत आणि तिथं आम्हाला कामाला येत आहेत. बरोबर ना अंडू? 7 मावशी आहेत म्हणजे 7 ठिकाण आम्ही फिरू शकतो. आज काय विचार काय फिरायला काहीच आम्हाला घ्यायला का रे आले. तुम्ही पण आमच्या गाडीमध्ये नाही. आम्हाला गाडी आहे भाई. गाडी कुठे भाऊ होती का? आमची ऍडजस्टमेंट झालेली आहे. दुखतंय का? तर गाईच आता आला आम्ही अमितच्या गावाला. थोड्याच वेळात आम्ही अमितच्या गावाला काय पोचत आहोत. 5 ते 10 मिनिटात पोहोचत आहोत. पूर्ण जेवणाची वगैरे खाण्यापिण्याची सोय अमितच्या वडिलांनी म्हणजेच दिनेश काकांनी केलेली आहे. दिनेश काकांच्या साडूंना खूप खूप नमस्कार. सर्व साडू खूप चांगले आहेत. तुझं पण तोंड दाखव. सर्व साडू आम्हाला खूप सपोर्ट केला. फिरण्यामध्ये खूप मदत केली. खूप काशीला गेलो होतो त्या साडूनी रात्र जागवली त्याची. ह्या साडूनी याची झोप घालवली अयोध्येला. आता 3रा साडू बघायला भेटेल आपल्याला. गाडी घेऊन पाठवली. हा, गाडी घेऊन माणूस त्यांचा सख्खा भाऊ पाठवलाय. तर आम्ही आमच्या आम्ही 2-2.5 किलो चिकनची सोय केलेली खाण्यासाठी. 2-2.5 किलो. तुम्ही बोला 6 जण. त्याच्यात खादाड माणसं पण आहेत. जसं खाऊ भांडूपानी मी आम्ही कबूल केलं. छोटा भांडूपनी पण कबुली जो आहे त्यांनी कबूल नाही. बाकीच्या आपण नावं नाही सांगू शकत कोण खादाडे कोण नाही. आम्ही आमची कबुली दिली. जो आहे तो कबुली देईल. कारण की जेवणावर कोणाला बोलू नाही शकत हा विषय. तर म्हणजे तू काय बोलतो किती पाव किलो कशी 1/2 किलो मी बघू जेवढं माझ्या पोटाला लागेल तेवढं मी खाणार. चला तर मग आपण थेट भेटू अमितच्या. फायनली अमितच्या गावाला पोहोचलोय. आणि हा बघा आमचा भांडू. अख्खा ब्लॉग संपत आला पण बोट चुकली नाही. आता आम्ही पोहोचलोय बघा. मला माहिती आहे काळोखात आम्ही दिसत नसे पण हो पण समजून घ्या. बस हो गे. आता आम्ही अमितच्या इथं बसलोय. थंडी वाजते पक्की. मग अमितच्या पप्पानी काका अमितचा यांनी सोय केले शेकोटीची. तर आम्ही सगळे शेकतोय. अमित धन्यवाद भावा. तुझ्या मुलं काशी विश्वनाथ परत अयोध्या उद्या गोरखनाथला पण पुढच्या ब्लॉग मध्ये गोरखनाथचा ब्लॉग असेल. ब्लॉग नक्की बघा तुम्ही मनापासून बघा. हा कोण आहे तुझा भाऊ. हे माझ्या गावातले माणसं आहेत आणि हे आमच्या सोबत आलेलं एक माणूस आहे. आणि हे अमितचे पप्पा आहेत. काका बरे आहेत ना? याही पण खूप आम्हाला सपोर्ट केला काका. थँक्यू. कोण आहे कोण? ब्लॉग बनणार आहे असं बोल ना. बोला आई काय तुझी वडील? नाही याही पण आम्हाला खूप सपोर्ट केला काका. धन्यवाद तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. तुमच्या साडू पण लय भारी आहेत ना. तुम्ही पण लय भारी आहेत. तुमचा पोरगा पण लय भारी समजला मला 3 दिवसात. तर आता जेवण होतंय म्हणून आम्ही घेतोय. कोंबडा आणले मग आमच्या जेवायची सोय होती आता. आणि ताई आता आम्हाला जेवण म्हणते बघू शकता तुम्ही. स्विगी चिकनचा टोप आले. एवढे बघू शकता तुम्ही. खूपच असा सुगंध सुटलेला आहे. दरवळत आहे आणि खूपच थंडी वाजायला लागली. गाईस त्याला बोलतात चिकन. फोटो काढा नाही झाले. हाय
एक नंबर झाला. तर गाईस कसा वाटला तुम्हाला हा मजेदार ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच काही पुढे येणारे ब्लॉग मध्ये. तब तक के लिए बाय बाय, टाटा.